आम्ही केवळ बोलणारे नाही आहोत। या महाराष्ट्रामध्ये बोलघेवडे लोक खूप आहेत आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत। अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट देखील बोलायला लागला। बारामतीच्या पोपटाला मी एवढंच सांगू इच्छितो, एक लक्षात ठेवा, आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही। विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले, मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले, मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती, उद्धवजींनी ती देखील तुमची उतरवली। आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा, शांत रहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात हे पहा। आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो, मोदी सूर्यासारखे आहेत, सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते, ती सूर्यावर पडत नाही। आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाहीये, हे कोणीच आपल्याशी मुकाबला करू शकत नाही। हे सगळे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत। आज जयंत पाटील कुठेतरी म्हणाले, भाजप आणि शिवसेना म्हणे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि तुम्ही काय भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का? आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी। पण चिंता करू नका, मोदीजींनी आम्हाला सांगितलंय, न खाने दूंगा न खाऊंगा। हे जेवढे भ्रष्टाचारी या ठिकाणी भ्रष्टाचार करून जेवढा पैसा यांनी खाल्ला, यांच्या तोंडून ओकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही।